आपल्याला जर गुरुत्व प्रमाणमध्ये ह्या पद्धतीने दिलं असेल, AB चे गुणोत्तर 2 असतील आणि BC चे गुणोत्तर 3 4 आणि आपल्याला जर सांगितलं नाही A गुणोत्तर B गुणोत्तर C. आता याच्यामध्ये पहा AB याचा अर्थ काय, A ची किंमत 2, B ची किंमत 3, इथं पण B ची किंमत 3, C ची किंमत 4. आता पहा दोघांमध्ये B ची किंमत सेम आहे, ती लिहून घ्यायची. त्यानंतर A ची किंमत आणि शेवटी C ची किंमत. आपलं उत्तर आलं 2 3 4. आता परत तसा तिकडे समजा आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये दिला असेल त्यांनी A गुणोत्तर B बरोबर 5 7, तसेच B गुणोत्तर C त्यांनी दिला असेल आपल्याला 7 गुणोत्तर 8 आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला असं विचारलं A गुणोत्तर B गुणोत्तर C. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, A गुणोत्तर B गुणोत्तर C काढताना AB चे गुणोत्तर लिहायचे 5 7, त्यानंतर BC चे गुणोत्तर लिहायचे 7 8. 6च्या बाजूला रिकामी जागा असते तर 6 लिहा, 7च्या बाजूला रिकामी जागा असते तर 7 लिहा. आता यांच्यात उभा गुणाकार करायचा. 5 7 35, 6 7 42, 6 8 48. म्हणजे आपलं उत्तर आलं 35 42 48.